मनोज जरांगे पाटील संघर्षाची ताकद. नंबर 1, छोट्या सुरुवातीची शक्ती. जरांगे पाटील यांनी आपला प्रवास एका छोट्या गावातून साहजिक आवाजातून सुरू केला, पण या छोट्या सुरुवातीनेच त्यांच्या आयुष्यात मोठ्या संघर्षाचा पाया घातला आणि प्रत्येक लहान पाऊल त्यांना मोठ्या लढ्याकडे नेत राहिलं. नंबर 2, अन्यायाविरोधात ठाम भूमिका. कुठल्याही भीतीशिवाय अन्यायावर आवाज उठवणे ही त्यांची पहिली ताकद. त्यांनी कुणाच्या दबावाला न जुमानता आपला मार्ग निवडला आणि समाजाचा आधार बनले. नंबर 3, शांततेची ताकद ओळखणे. हिंसा न करता आंदोलन करणं ही त्यांची सगळ्यात मोठी जिद्द. त्यांनी सिद्ध केलं की शांततेनेही पर्वत हलवता येतात. नंबर 4, ध्येयावर अविचल फोकस. अनेक अडथळे, विरोधक, दबाव, राजकारण असूनही ध्येयावरून न ढळणं हे त्यांचं सामर्थ्य. एकदा लक्ष ठरलं की त्यांचा पाठपुरावा अखेरपर्यंत. नंबर 5, जनसमर्थन मिळवण्याची कला. त्यांचं बोलणं साधं, स्पष्ट आणि मनाला भिडणारं. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास वाढत गेला आणि त्यांचा संघर्ष लोकांचा संघर्ष बनला. नंबर 6, सातत्यपूर्ण लढा. एक दिवस, एक आठवडा नाही, तर वर्षानुवर्ष कायमचा सातत्यपूर्ण प्रयत्न हा त्यांच्या यशाचा मूलाधार. संकट कितीही आलं तरी थांबायचं नाही. नंबर 7, शरीराच्या क्षमतेला आव्हान देणारी जिद्द. उपोषण, निदर्शने, कडक उन्हात किंवा कठोर थंडीतही डगमगलं नाहीत. त्यांची जिद्द लोकांच्या मनातल्या आगेला अजून तेज देत गेली. नंबर 8, अपयशातून शिकण्याची वृत्ती. सुरुवातीला अनेक वेळा मागे ढकललं गेलं, दुर्लक्षित केलं गेलं, पण प्रत्येक अपयशाला त्यांनी पुढच्या टप्प्याचं पाऊल बनवलं. नंबर 9, लोकांच्या वेदनेचा आवाज बनणं. स्वतःचा संघर्ष न लढता समाजाच्या समस्यांना आवाज देणं. जे लोक बोलू शकत नाहीत त्यांच्यासाठी उभं राहणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मोठं वैशिष्ट्य. नंबर 10, निर्भीड सत्य बोलण्याची हिंमत. पुढे काय होईल याची पर्वा न करता त्यांनी सत्तेला, व्यवस्थेला, नियमांना निर्भीडपणे प्रश्न विचारले. सत्य बोललं आणि सत्यावर ठाम राहिले. नंबर 11, नम्रतेतलं सामर्थ्य. मोठा नेता असूनही व्यवहार नम्र, साधेपणा कायम. त्यामुळे लोक त्यांना नेता नाही तर कुटुंबातील माणूस मानतात. नंबर 12, निरपेक्ष नेतृत्व. स्वतःसाठी काही मागितलं नाही, पदाची इच्छा नाही, लोकप्रियतेची लालसा नाही, फक्त ध्येय, हक्क आणि न्यायासाठी संघर्ष. नंबर 13, भावनिक नव्हे तर तर्कशुद्ध भूमिकेतून आवाज. भावना महत्वाची पण निर्णय तर्कशुद्ध. शांतपणे, संयमाने आणि वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी लाखोंना पटवून दिलं. नंबर 14, लोकांना एकत्र आणण्याची क्षमता. विभाजित समाज, वेगवेगळ्या विचारांचे लोक, सगळ्यांना एकच शत्रू दाखवून एकाच ध्येयासाठी उभं करणं ही त्यांची खासियत. नंबर 15, तरुणाईत उत्साह निर्माण करणं. त्यांच्या संघर्षाने तरुणाईत ऊर्जा, प्रेरणा आणि आंदोलनाची नैतिक ताकद निर्माण केली. मी काही करू शकतो हा आत्मविश्वास वाढवला. नंबर 16, धोक्याला
तोंड देण्याची निडरता, धमक्या, दबाव, अडथळे असतानाही मागे हटणं नाही, स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा जनतेचं भलं मोठं मानलं. नंबर 17, त्यागाचं मूल्य समजणं, स्वतःचं आरोग्य, कुटुंब, आराम सगळं ध्येयासाठी बाजूला ठेवलं. हा त्यागाचं त्यांच्या संघर्षाचा खरा पाया. नंबर 18, लोकशाहीत संघर्ष कसा करावा याचं उदाहरण. मार्ग चुकवला नाही, गैरमार्ग अवलंबला नाही. जिथे लोकशाही कमजोरी दाखवते तिथे त्यांनीच तिचा खरा उपयोग करून दाखवला. नंबर 19, बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवणं. फक्त भाषण नाहीत, प्रत्यक्ष मैदानात उभं राहणं हे लोकांना जास्त प्रेरणा देतं, करण्यावर त्यांचा विश्वास जास्त. नंबर 20, संघर्षाला चळवळीचं रूप देणं. एकट्याचा लढा अखेर लाखोंची चळवळ बनला आणि शांततेचा मार्ग निवडूनही मोठ्या शक्तींना जाग करण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा.